हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. एक है तो सैफ है. धुळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा. काँग्रेसच्या डावपेचांना बळी पडू नका, पंतप्रधान मोदींचं आवाहन. काँग्रेसनं जाती जातींमध्ये तेढ निर्माण केला. नेहरूही आरक्षणाच्या विरोधात होते, आता काँग्रेसचे युवराज देखील आरक्षण विरोधी. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. काँग्रेसला योजना बंद करायची होती म्हणून विरोधक लाडक्या बहीण योजनेविरोधात कोर्टात गेले. पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात. छत्रपती संभाजीनगर नावाला महाविकास आघाडीकडूनच विरोध. त्यांच्या 4 पिढ्या आल्या तरी ते नाव बदलू शकणार नाहीत. अमित शहांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल. उद्धव ठाकरे अजून अयोध्येला का गेले नाहीत? ठाकरेंना वोट बँक तुटण्याची भीती वाटते. अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकातील सर्व दावे भुजबळांनी फेटाळले. पुस्तक वाचून 8 दिवसांनंतर कायदेशीर कारवाईचा इशारा. तपास यंत्रणांच्या दबावामुळे अनेक जण पक्ष सोडून गेले ही वस्तुस्थिती, तर भुजबळांसारख्या नेत्यांनीच ते कबूल केलंय. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं विधान. इसके साथ साथ आपने तीसरी बार राजा साहब को यहां से चुनकर भेजा. मोदी जी प्रधानमंत्री बने. तीसरी बार पहली कैबिनेट में बच गए 3 करोड़ गरीबों का घर का संकल्प भी देश के नेता नरेंद्र मोदी जी ने किया. कराड़ के पास हमारे यूटी की सरकार बड़ा फ्लाईओवर ब्रिज बना रही है और अतुल बाबा भोंसले कोऑपरेटिव संस्थाओं से जुड़े हुए व्यक्ति, कृष्णा सहकारी बैंक, कृष्णा सहकारी चीनी, कृष्णा अस्पताल, इसलिए वो सबके साथ सहकारिता से काम करेंगे. इसका मुझे पूरा भरोसा है. भाइयों बहनों, मुझे पूरा भरोसा है. मैं आज इस पवित्र भूमि पर आया हूं तब आप सभी को कहना चाहता हूं, भारतीय जनता पार्टी की सरकार ने अनेक संकल्प हमारे जो 50 साल पहले लिए थे, लोग हमारा मखौल उड़ाते थे. ये संकल्प चुनावी वादे हैं, पूरा नहीं होंगे. मगर जैसे ही मोदी जी की सरकार आई, एक के बाद एक संकल्प पूरा हुआ. ये राहुल बाबा के पिताजी हमें तंज कसते थे, मंदिर वहीं बनाएंगे, तिथि नहीं बताएंगे. और भाइयों बहनों, एक कांग्रेस विरोध करती रह गई, शरद पवार विरोध करते रह गए. मोदी जी ने श्री राम मंदिर, जहां अयोध्या में प्रभु श्री राम का जन्म हुआ था, वहां उसका भूमि पूजन भी किया, उसका कंस्ट्रक्शन भी किया और जय श्री राम करते हुए प्राण प्रतिष्ठा का काम भी समाप्त कर दिया. मुझे बताओ कराड़ वालों, अयोध्या में जहां प्रभु श्री राम जन्मे थे, वहां पर मंदिर बनना चाहिए या नहीं बनना चाहिए? जोर से बोलो, बनना चाहिए या नहीं बनना चाहिए? ये कांग्रेस पार्टी 75 साल तक मंदिर को लटकाती रही, अटकाती रही, भटकाती रही. मोदी जी ने ये वादा पूरा कर दिया. भाइयों बहनों, मुझे बताओ, ये कश्मीर जो है हमारा है या नहीं? अरे जोर से बोलो, ऐसे क्या बोलते हो भाई, है या नहीं है? धारा 370 हटाई, ठीक किया या नहीं किया? जब धारा 370 हटाने का संकल्प मोदी जी ने रखा, कानून लेकर
मैं संसद के सामने खड़ा हुआ, ये राहुल बाबा, शरद पवार, ममता, डीएमके सारे काऊ 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 करते रहे, मत करिए मत करिए। मैंने पूछा भाई क्यों न करे, तो उन्होंने कहा कि खून की नदियां बह जाएगी कश्मीर। राहुल बाबा, ये नरेंद्र मोदी सरकार है, खून की नदियां छोड़ो, किसी की कंकर चलाने की हिम्मत नहीं है, कंकर चलाने। हमने 370 को हटा दिया। अभी वहां नेशनल कॉन्फ्रेंस और कांग्रेस की सरकार आई, 2 दिन पहले उन्होंने प्रस्ताव पारित किया कि 370 वापिस लानी चाहिए। मैं आज आप सबके बीच में कहकर जाता हूं, राहुल बाबा, आप तो क्या, आपकी चौथी पीढ़ी भी आएगी ना, धारा 370 वापिस नहीं आएगी। कश्मीर भारत का है, इस पर कोई उंगली उठाकर देख नहीं सकता। आपका शासन था, आए दिन पाकिस्तानी आतंकवादी बम धमाके कर कर भाग जाते थे और मनमोहन सरकार के माथे पर जू नहीं रेंगती थी। नरेंद्र मोदी सरकार आई और उरी और पुलवामा में हमला किया। वो भूल गए कि अब मनमोहन सिंह की सरकार नहीं है, अब नरेंद्र मोदी की सरकार है। 10 ही दिन में एयर स्ट्राइक और सर्जिकल स्ट्राइक कर पाकिस्तान के घर में घुसकर आतंकवादियों का सफाया करने का काम नरेंद्र मोदी जी ने। और उस वक्त ये सारे नेता सबूत मांगते थे, राहुल बाबा सबूत मांगते थे। राहुल बाबा, जरा सी समझ होती तो आप सबूत न मांगते, टीवी पर पाकिस्तान वालों का लटका हुआ मुंह देख लेते तो मालूम पड़ जाता वहां क्या हुआ है। भाइयों बहनों, इनके लिए देश से ज्यादा अपनी वोट बैंक है। औरंगाबाद का नाम संभाजी नगर होता है, ये विरोध करते हैं। मैं पूछना चाहता हूं उद्धव ठाकरे जी को, उद्धव ठाकरे जी, सत्ता के लिए बाला साहब की पूरी विरासत के साथ धोखा करना कितना ठीक है? आप धारा 370 का विरोध करने वालों के साथ बैठे हैं, आप राम मंदिर का विरोध करने वालों के साथ बैठे हैं, आप संभाजी महाराज के नाम से नामकरण का विरोध करने वालों के साथ बैठे। और अब आप वक्फ के अंदर मोदी जी जो सुधार ला रहे हैं, वो कानून का भी विरोध करने के वालों के साथ बैठे। मुझे बताओ कराड़ वालों, कांग्रेस सरकार ने वक्फ कानून को बदलकर इसके अंदर एकाधिकार वक्फ बोर्ड को दे दिया। द्यायचा नाही म्हणून मी जालिंदरला तुमच्या समोर शब्द देतोय। आता ही निवडणूक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळेच आपले मित्रपक्ष आहेत, रेखाताई पण बसलेले तिकडे, आणि आपल्या विरुद्ध कोण आहे म्हणून मी माझ्या भाषणाची जी सुरुवात केली की महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कारण आपण सगळे महाराष्ट्र प्रेमी आहोत आणि पलीकडे जे आहेत ते महाराष्ट्र लुटणारे, महाराष्ट्र द्रोही आहेत। हे मी उघडपणाने सांगतो, महाराष्ट्र द्रोहीच आहेत ते। जे कोणी छत्रपती शिवरायाचा भगवा झेंडा घेऊन नाचवतात इकडे तिकडे, ते काय सगळेच मावळे तशातला भाग नाही। गेल्या वेळेला आपण एक चूक केली, जरूर चूक केली। काय होते की मी जो काही निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरतोय, प्रत्येक ठिकाणी आपल्या विरुद्ध आपला गद्दार उभा राहिलेला आहे, आणि मग साहजिकच आहे चूक माझी, कारण यांना गेल्या वेळेला मी उमेदवारी दिली होती आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलं होतं। ही माझी चूक आहे आणि म्हणून मी त्या चुकीबद्दल तुमच्या सगळ्यांची माफी मागतोय। माझी चूक झालेली आहे
पण ती चूक झाली, त्या चुकीची मी पुनरावृत्ती नाही करणार आहे. त्या चुकीला आता सुधारण्यासाठी मी जयश्री ताईला तुमच्याकडे उमेदवार म्हणून दिलेला आहे. आणि जो विश्वास तुम्ही गेल्या वेळेला याला निवडून देण्यामध्ये दाखवला होता त्याचा घात झाला, पण आता विश्वासघात होणार नाही. कारण जयश्रीताई कशा आहेत तुम्हाला माहिती आहे. आज जयश्रीताईचं भाषण मी पहिल्या प्रथम ऐकलं आणि मला असं वाटलं की आता यांच्या भाषणानंतर मला बोलण्याची गरजच नाही, सगळे व्यवस्थित त्यांनी सुपडा साफ करून टाकलं त्यांचा. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले आणि हा जो शिवरायाचा पवित्र भगवा आहे तो मावळ्याच्या हातात शोभतो, दरोडेखोराच्या हातात शोभत नाही. आपल्या पक्षावरती दरोडा घातला यांनी, चोरी नाहीच, अख्खा दरोडा घातला. 40 जणांची टोळी आली आणि दरोडा घालून आपला पक्ष चोरून नेला. आणि आता म्हणतात हा पक्ष आमचा. गद्दारच आहेत ते, खोकेबाज आहेत, धोकेबाज आहेत. पण 50 खोके म्हटल्यानंतर आता नॉट ओके, आता नॉट ओके झालं. 2.5 वर्ष झाली तुमची. आता एवढं कमावलंय की यांना हरवल्यानंतर सुद्धा त्यांना काय पडलेलं नाहीये. ते त्यांचं आयुष्य जगाला पुढच्या अनेक पिढ्यांसाठी त्यांनी भरून ठेवलेलं आहे. प्रश्न आहे तुमचा. त्यांना तुम्ही संधी दिली म्हणजे आपण संधी दिल्यानंतर संधीचं सोनं करायच्या ऐवजी त्यांनी संधीची माती करून टाकली. भरभराट त्यांची झाली, पण ज्यांनी निवडून दिलं होतं